हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर वर्षाच्या पहिल्या सणाच्याच म्हणजेच मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सण जरी असला तरी आम्हा बायकांना कामापासून काही सुट्टी मिळतच नाही. तर इथे मी सुरुवात केलेली आहे डब्बा बनवण्यापासून. तर आज डब्यामध्ये छान अशी चपाती आणि शेवग्याची भाजी बनवली होती आणि या शेवग्याच्या भाजीमध्ये मी एक बटाटा देखील कापून टाकलेला आहे. तर ही आहे आपली शेवगा आणि बटाट्याची भाजी. आज म्हटलं शेवग्याचं सूप देखील आपण बनवून पाहूया. तर इथे मी शेवगा कट करून घेतलेला आहे. जसं नेहमी आपण भाजीला कट करतो त्याच पद्धतीने कट केलेला आहे आणि त्यामध्ये पुरेचं पाणी, हळद आणि मीठ टाकून या शेंगा ज्या आहेत त्या पाण्यामध्ये आपल्याला छान गाळ अशा शिजवून घ्यायच्या आहेत. गाळ म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर शेंगा शिजेपर्यंत मी इथे माझी देवपूजा उरकून घेतलेली आहे. तर आता आपण आपलं सूप जे आहे त्याला फोडणी देणार आहोत. तर त्याच्या आधी आपण इथे पातेल्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये जिरं टाकल्यानंतर आपल्याला तिखटपणासाठी याच्यामध्ये 2 कट केलेल्या मिरच्या देखील मी टाकून घेतलेल्या आहे आणि आपल्या शेवगाच्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्या पुरणाची जी चाळण असते त्यातनं पूर्ण अशा पद्धतीने त्याचा गाळ जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि चौथा आपल्याला फेकून द्यायचा आहे. तर हे पाणी जे आहे ते आता आपण पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आता मीठ आपण आधी टाकलं होतं तर त्या चवीनुसार आपण याच्यातमध्ये मीठ ॲड करायचं आहे. इथे मी मीठ टाकलं नाही आहे कारण की मीठ जे आहे ते माझं बरोबर होतं. तर त्यानंतर इथे धणा पावडर टाकलेले आहे आणि हे पूर्ण जे पाणी आहे आपलं सूप तर ते थोडंसं घट्ट बनण्यासाठी त्याला आटवायचं आहे. म्हणजे ते छान असं थोडंसं घट्टसर बनेल. तर खाण्यासाठी आपलं सूप जे आहे ते आता रेडी झालेलं आहे. खूप जास्त काही साहित्य नाही आहे, खूप कमी साहित्यामध्ये हे मी सूप ट्राय पहिल्यांदा केलेलं आहे. तर आता एका वाटीमध्ये आपण हे सूप जे आहे ते काढायचं आहे. तर खूप छान आणि टेस्टी झालं होतं हे सूप. आणखीन आपण एका नवीन पद्धतीमध्ये हे सूप ट्राय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे सूप तर खूप छान झालं होतं, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि शेवगा जो आहे तो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, त्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं. त्यामुळे शेवगा हा तुम्ही नक्की खा आणि या पद्धतीने सूप देखील ट्राय करून बघा. तर सगळं काही व्यवस्थित चालू असताना आज तब्येत जी आहे ती माझी थोडीशी खराब झालेली आहे आणि त्यामुळेच मी मंदिरात जाऊ शकले नाही आणि घरीच मी इथे पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यातच आपल्याला आज दुपारी पुरणपोळी देखील बनवायची होती. तर याच्यासाठी मी 1 तासापूर्वी छान मऊसर असं पीठ जे आहे ते मळून ठेवलेलं आहे आणि इकडे आपलं पुरण देखील रेडी आहे आणि इकडे कटाच्या आमटीसाठी पाणी देखील काढून घेतलेलं आहे. तर चला आपण पहिल्यांदा पोळी करून घेऊया. तर पहिली पुरणपोळी ही देवासाठी बनवलेली आहे नैवेद्यासाठी. तर ती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणाची पोळी. नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आपला आणि इथे खाण्यासाठी पुरणाची पोळी मी बनवत आहे. नसल्यामुळे पुढचा व्लॉग देखील तुम्हाला मी दाखवू शकले नाही आहे कटाच्या आमटीचा वगैरे, कारण की मला काही करू वाटत नव्हतं. पण सणासुदीच्या दिवशी आपण व्लॉग जो आहे ते करू शकत. तर आपणच जर उत्साहाने खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या सण आहे असं वाटत नाही घरामध्ये. तर इथे मी आपली पुरणाची पोळी बनवलेली आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करत जा. लवकरच भेटूया आपल्या आणखीन छानशा अशा व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.